तर कोलाडच्या रस्त्यावरती आजपर्यंत न्यूज चॅनलनी एवढे बातम्या दिल्या आहेत. माझी सरकारला अशी विनंती आहे की यावर्षी त्यांना संधी देऊ नका. आज आम्ही इथे 1.5 तास थांबलो होतो. माणगावला ट्रॅफिक लागलंच शेवटी. चल बाबा चल, राहू दे बाबा. काय पावसाचे चिन्ह दिसत आहेत. पाऊस पडावा असं वाटतंय. कॅरमल कस्टर्ड तुला आवडला? हॉटेल अन्नपूर्णा. हा व्हिडिओ आहे. स्माइल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ आहे गावाला जाताना. आम्ही चाललोय परत एकदा आमच्या गावी. आणि स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन चॅनलमध्ये रूट्स अँड रूट्स. मला आश्चर्य वाटलं असेल की हा कोणता चॅनल आहे. तर आम्ही आमच्या चॅनलचं नाव बदललंय आणि आता नाव आहे त्याचं रूट्स अँड रूट्स. ROOTS रूट्स म्हणजे मुळं आणि ROUTS राईट ना. रूट्स म्हणजे रोड्स आणि मार्ग. सो असं आहे की द विलेज स्टोरी हे जे नाव होतं ते फक्त विलेजच्या संदर्भातच होतं. आणि रूट्स अँड रूट्स म्हणजे कसं फक्त विलेज संदर्भातच स्टोरी नसतील तर लाईफस्टाईल ब्लॉग सुद्धा असतील आणि वेगवेगळ्या टॉपिक कव्हर करू आपण त्याच्यामध्ये. म्हणून ते एक ब्रॉडर विजन होतं, म्हणून रूट्स अँड रूट्सचं नाव चेंज केलं आहे. सो आज आम्ही चाललो आमच्या गावाला. आता 3 तारखेला आमचा गृहप्रवेश होता. मी गृहप्रवेशसाठी गावी गेलो होतो, पण जास्त वेळ सुट्टी नसल्यामुळे लवकर यावं लागलं. सो आता थोडं 1-2 दिवस राहायला चाललोय. आणि आता आम्ही एक अन्नपूर्णा हॉटेल आहे, एक कामत हॉटेलच्या नंतर जो महानगर CNG गॅसचा जो CNG पंप येतो ना त्याला लागूनच अन्नपूर्णा हॉटेल आहे. खूप छान आहे तिकडे. आम्ही नेहमी तिथेच थांबतो चहा पिण्यासाठी, जेवण्यासाठी वगैरे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांचं जे वॉशरूम आहे ते खूप क्लीन आहे. आणि बाजूला जे महानगर CNG गॅस आहे त्यांचं वॉशरूम बघाल इतकं घाणेरडं आहे ना ते की बापरे बाप. त्यापेक्षा अन्नपूर्णामध्ये चांगला चहा पिया, फ्रेश व्हा, तिथलं वॉशरूम यूज करा. खूप छान वॉशरूम आहे तिकडे. सो आता चाललोय, निघालोय. आता हे वाकणला पोचलंय आणि संध्याकाळी एक 8-9 पर्यंत घरी पोहोचू. रस्ता खाली आहे, जास्त काय हे नाहीये, वर्दळ नाहीये. किंवा स्पीड पण चांगला मेंटेन करतोय आम्ही. आणि आज पुढे देव बसलेला आहे, त्याला पुढे बसून बघायचा होता रोड. तुम्ही काय सोडलंय का रे बॉम्ब वगैरे? मग एवढा घाण का वास येतोय? खाली खरं खूप घाण वास येतोय का? गाडीत नुसतं धुमाकूळ घासतात. गुदमरलो आम्ही. नाकाचे केस करपटले आमच्या. मुंबई गोवा हायवे जो आहे ना बऱ्यापैकी कम्प्लीट झालाय. कामतच्या तिथला जो ब्रिज होता ना तो चालू झाला. आता मी तिथून आलो. काही ब्रिज इनकम्प्लीट आहेत. सो त्याच्या अगोदर टोल घेणं कितपत योग्य आहे हा विचार शासनाने केला पाहिजे. कारण पूर्णतः सर्वच ब्रिज काय ऑपरेशनल नाही आहेत आणि टोल बसून चालू झालेली आहे. सो म्हणजे आता काही मला वाटतं 1 वर्षात तर ते कम्प्लीट करायला असं वाटतं. त्याच्यानंतर टोल घेतले पाहिजे. पण आता बघूया कसं काय आहे ते. गोपुली हा जो आता जिंदालच्या नंतरचा टोल आहे तो घेता येईल की नाही ते बघता येईल. बघूया. अदरवाईज जर बघायला गेला तर खूप चांगलं म्हणजे बऱ्यापैकी पूर्णतः काम झालेलं आहे. नो डाऊट काय राहिलेलं नाहीये. मी 2022ला मी जेव्हा गाडी घेतली तेव्हा ज्या रोडची अवस्था होती तो असे मूर्ख लोक आहेत ना की ही जी राईट लेन आहे ती ओव्हरटेकिंग लेन आहे. यांचा स्पीड नाही आहे आणि हे लोक ती ब्लॉक करून टाकतात आणि बाजूला दुसरा एक ट्रक आणि इकडे दोघांची स्पर्धा करतात आणि बाकीच्यानी जायचंच नाही. तो गडकरी साहेबांना विनंती आहे काहीतरी नियम स्ट्रिक्ट करावं. आणि हे लोकांच्या जीवनात म्हणजे जीव जाण्यास कारणीभूत आहेत. कारण जी शेवटच्या क्षणी स्टेअरिंग ऍडजस्टमेंट करावी लागते ते पुढे एक या ओव्हरटेकिंग लेन मध्ये एक असणार आणि एक लेफ्ट साईडला असणार. त्याच्यामध्ये खूप लोकांचा कंट्रोल गाडीवरचा सुटतो. त्यामुळे यांना फाईन मारा. तर इतकं म्हणजे
एवढी आपली जनसंख्या जास्त आहे तर आपल्याला डिसिप्लिन जर असेल तरच आपण वाचू शकतो, अदरवाईज नाही. आणि हे इनडिसिप्लिन म्हणजे असं मी एक नाही बघितलंय, प्रत्येक वेळा बघतो इनडिसिप्लिन ड्रायव्हिंग असते. एखादा दुसरा यांचा ट्रकवाला असतो जो लेफ्ट लेन मधून जातो, अदरवाईज हे सर्व राईट लेन मधून गाड्या चालवतात. त्याच्यावर हा टोलवर आलाय, मला वाटतं हा टोल बंद आहे. हो बंद आहे. तो जिंदाल फॅक्टरीचा टोल बंद आहे. इथे काय आमचा टोल कटलेला नाहीये, पण मला वाटतं खारपाड्याचा जो टोल आहे तो ऍक्टिव्ह आहे. पण आम्ही तिकडून आलोच नाही, आम्ही आलो अटल सेतूवरून आलो, त्यामुळे आम्हाला खारपाड्याचा काही टोल लागलाच नाही. हे नको आहे. कोलाडचा ब्रिज अजून व्हायचं बाकी आहे, याचं काम चालू आहे. आशा करूया लवकरात लवकर होईल. गणपतीच्या आज जर हा झाला ना, गणपतीमध्ये इथे ट्रॅफिक नाही होणार, कारण रोहा या बाजूला जाणारी लोक इथून राईट घेतात, महाडकडे जाणारी लोक असतात ती इथून सरळ जातात. पण अर्थातच आजूबाजूला बाजारपेठ असल्यामुळे इथे ट्रॅफिक होतो. सो आशा करूया हा गणपतीपर्यंत तरी याचं काम झालं पाहिजे. आणि वाटते सुद्धा तसं की होईल, कदाचित झालं जमायला, थोडंफार बाकी आहे. सो झालं तर कोकण वासियांसाठी म्हणजे काय ना, हा ब्रिज पण खूप मोठा आहे. कोकण वासियांसाठी कसं इथे ट्रॅफिक नाही होणार, नाहीतर मग माणगाव तर माणगाव, इंदापूरला इंदापूरला, आणि मग कोलाडला पण असं. आता कोलाडच्या रस्त्यावरती आजपर्यंत न्यूज चॅनलनी एवढे बातम्या दिल्या आहेत. माझी सरकारला अशी विनंती आहे की यावर्षी त्यांना संधी देऊ नका की आणखीन एक बाबा या ब्रिज साठी, ब्रिज झाला नाही, लोकांचे हाल होत आहेत. आता हत्ती गेले शेपूट राहिले, तर त्यामुळे लवकरात लवकर ही कामं करून टाका. बरोबर की नाही देव? तुला काय वाटतं? हे उलट्या आपला शब्द येत होता तर तुला बोलू शकत उलटे येतात यार. काय म्हणजे हे काय सिव्हिक सेन कधी येणार कधी इंडियन्स नाही यार. एवढे चांगले रोड बनवतात गडकरी साहेब, आणि बेशिस्तपणा कराल. स्पीड वाढलाय, 100चे लिमिट झालेत काय रोडची, आणि अशा वेळी जर तुम्ही उलटे येणार तर तुम्ही तुमचा जीव तर जाते, पण काही चूक नसताना बिचाऱ्या समोरच्या व्यक्तीचा जीव पण धोक्यात घालताय ना तुम्ही. लाहोरी जिरा समोर हे जरी कार्बोनेटेड ड्रिंक असलं ना, लाहोरी जिरा, याचं काय पेड मार्केटिंग वगैरे काही नाही, पण याची टेस्ट ना खूप छान आहे, खूप छान आहे त्याची टेस्ट. कार्बोनेटेड वॉटर नाही, हा कार्बोनेटेडच आहे, याच्यामध्ये हेच आहे, सिरप आहे, सोडा आहे ना बाबू, पण समोर याची टेस्ट खूप छान आहे. पाऊस तर काय अजून पडलेला नाहीये, गरमी आहे, चिक्कार गरमी आहे. सो होपफुली आम्ही आता 2 दिवस आहोत, त्यात पाऊस पडला जरा गार वाटेल, मजा येईल जरा. सो होपफुली लवकरच पाऊस पडेल. इंदापूरला आता आम्हाला ट्रॅफिक भेटली आहे, लागली आहे. ट्रॅफिक लागले ना, खूप ट्रॅफिक लागली यार. खूप आहे. काय म्हणजे ट्रॅफिक लागले की हा मला वाटतं ना, नाही ट्रॅफिक नाही लागले, हा राईट साईडचा ट्रक आहे ना तो पलटी झाला, पलटी नाही झालाय, तो हालत नाही, ब्रेकडाऊन आहे, मला वाटतं ब्रेकडाऊन आहे तो. अरे बापरे, प्लीज नको ट्रॅफिक. नाही ट्रॅफिक नाही, पुढे जाते, पुढे मूव्ह होते. काय करतोस तू? एक चांगलं आहे की पोलीस उभे आहेत. टिपीप. काय रे, ट्रॅफिक लागली वाटतं. तरी एक गोष्ट काय चांगली माहितीये की मुव्हिंग आहे इंदापूरला, ऍटलिस्ट मुव्हिंग आहे. आम्ही इथे 1.5 तास थांबलो होतो. हा इंदापूरवरून स्वस्तात सुटलो बाबा आपण, कारण जास्त वेळ नाही थांबता आलं. 5 मिनिटाच्या आधी ट्रॅफिक लागली होती, कारण तिकडून जे येत आहेत म्हणजे कोकणातून इकडे मुंबई साईडला येत आहेत, त्यांच्या ट्रॅफिकमुळे थोडस हिलेन हे झाली होती, तर आम्ही निघालोय तिथून. आता बाबा माणगावला काय परिस्थिती आहे ती माहिती नाही. इंदापूरवरून आम्ही स्वस्तात सुटलेलो आहेत, कारण जास्त काही ट्रॅफिक लागलं नाही आम्हाला इंदापूरला, 5 मिनिटाच्या आतच. कारण ते कोकणात येणारी जी लोक आहेत मुंबई साईडला जाणारी, त्यांची ट्रॅफिक होती. सो आता माणगावला काय परिस्थिती आहे ना ते बघावं लागणार आहे. सो होपफुली नसावी माणगावला ट्रॅफिक. लेट्स सी काय होते ते. आणि माउंट एव्हरेस्ट वर बसलाय राया. त्याला पाठवून आहे ऍम्ब्युलन्स, आणि त्यामुळे आपण जरा तिला ऍम्ब्युलन्सला जायला जागा देऊया. बस तिच्या मध्ये यायला नको ना ऍम्ब्युलन्सच्या, तर त्यांना जरा जायला जागा देऊया. चलो. आणि एकदा इंदापूर टाकलं की हा रोड सुसाट,
सो इथून नंतर जे रोड आहे ते खूप सुसाट आहे. फक्त ते माणगाव आणि इंदापूरला जो सिंगल लेन रोड आहे तो बायपास केला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. माणगावला ट्रॅफिक लागलंच शेवटी. चल बाबा चल, राहू दे बाबा. इथे पण स्वस्तात सुटू असं वाटतंय आम्हाला, कारण जवळजवळ आम्ही एसटी स्टँडला पोहोचलोच. नाही डॅडी, पुढे ट्रॅफिक आहे. नाही रे बाबू, हे कशी ह्या सर्व ज्या एसटी बस आहेत ना ते एसटी स्टँडला जातील म्हणून ट्रॅफिक झालंय. सो आमचं नशीब थोडस चांगलं आहे की आज आम्ही अडकू असं आम्हाला वाटत नाही. बाबा माणगाव मधून पण सुटलो बाबा, जास्त वेळ काय थांबायची गरज नाही लागली. त्या बसेस राईट घेतात ना एसटी स्टँड साठी, त्याच्यामुळे ट्रॅफिक लागलं होतं आणि काही 2-3 ट्रक सुद्धा होते. अदरवाईज निघालोच आता, जास्त काय राहिलं नाही. माणगाव नंतर हा जो सिंगल लेन हायवे आहे ना त्याच्यामुळे लिटरली ना हे असंच हळूहळू जावं लागतं. सो लवकरात लवकर जर बायपास होईल ना तर खरंच मजा येईल. कारण एखादा ट्रक जर समोर आला ना तर जसा की हा आहे किंवा झाला, तुम्ही त्याला ओव्हरटेक नाही करू शकत, कारण पुढून ना तेवढीच ट्रॅफिक असते, कोण ना कोणतरी असतोच असतो. एकदा हा सिंगल लेन हायवे समाप्त झाला की सुसाट. इथून जर तुम्ही टॉप गिअर टाकता तो डायरेक्ट महाड येईपर्यंत, लिटरली महाड येईपर्यंत 5th गिअर टाकायचा आणि नुसतं स्टेअरिंग सांभाळायची. क्रूज कंट्रोल असेल तर आणखी जबरदस्त. पावसासारखं वाटतंय, थोडस अंदूक केल्याने असं वाटतंय पाऊस पडेल, होपफुली पडावा. सो इथून महाड एकदम सुसाट आहे, म्हणजे तुम्ही 80चा स्पीड मेंटेन करू शकता. टुवर्ड्स कोकणकडे जाण्यासाठी काय आता ट्रॅफिक नसते, तिकडून मुंबईकडे येणारी ट्रॅफिक असते, त्यामुळे माणगावला बिचाऱ्यांना थोडासा त्रास होईलच. सो भेटूया महाडला. आपण लोक आता जाते गावाला, आता थोडा टाइम लागेल आपल्याला, म्हणून आम्ही लोक गावाला जातो. गावाला जाऊन काय करणार? आम्ही लोक खेळणार, सोळा काठी, लपाछुपी, गणेश कडे जाणार. गणेश आपल्या तिकडे राहतो. कोण राहतो तो? होता ना तो खिडकीतून दिसलेला त्याचा अजून एक होता. हा, तो. यश आणि वेदांत किती शेजारी आपले शेजारी. रात्रीचं बघा. ये देखो कैमरा कितना अच्छा नजारा है. देखिए तुमचं चॅनल हिंदी करतोय. अभी हम लोग पहुंचते ही जा रहे गाँव को. चला आता लोणेरेच्या ब्रिज वरती आहोत आणि लवकरच महाडला पोहोचू. खूप सुंदर नजारा आहे, पावसाची चिन्ह दिसत आहेत, पाऊस पडावा असं वाटतंय. पाऊस नाही आला अजून काय. ढग अगदी पसरले आहेत आणि डोंगर तर म्हणजे अगदी ढग अगदी डोंगराला टच होत आहेत. रायन आणि देवला तर खूप मजा येते. आणि हा बघ आमचं रायन, मयूर, गायकवाड आणि देवरायाचा आरती. देवरायाचा आरती बघा. हे बघ, असं वाटतं की पेट तुटलं, असं वाटतं की आपण लोक उद्या जगावर आलो. भूतिया जगा कुठे? कसे पेट पेट तुटले. बघितलं कसे. गाव किती छान छोटस. सो महाडला किती वाजता पोहोचलो आपण? 7 वाजता, 6 वाजताला पोहोचलो आम्ही. थोडी खरेदी केली आणि आता गावाकडे आगे कुछ. सूर्यास्त झालेला आहे पण थोडा अजून प्रकाश आहे, दिवस थोडा मोठा आहे ना. असं थोड्या वेळात आता रात्र होईल. एक 7:45 पर्यंत आम्ही गावाला पोहोचणार. खरंच मुंबई गोवा हायवेचं काम बऱ्यापैकी झाल्यामुळे आता जास्त प्रवासाला वेळ लागत नाही, प्रोव्हाइडेड माणगाव आणि इंदापूरला ट्रॅफिक नसेल तर. अदरवाईज अन्यथा खूप वेळ लागतो. पण आमचं नशीब चांगलं होतं की आम्हाला ट्रॅफिक मिळाली नाही
आणि म्हणून आम्ही लवकरात लवकर गावाला पोहोचतो आहे. त्या गावाकडे जाणारा जो रस्ता आहे म्हणजे महाड ते दापोली जो स्टेट हायवे आहे त्या स्टेट हायवेवर आमचं गाव आहे. सो अर्थात हा रोड अगोदरपासून खूप चांगलाच होता, 2022च्या अगोदरपासून चांगला होता. पण एक पॅच होता जो म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याची जी सीमा होती त्याच्यानंतरचा जो पॅच होता तो थोडा खराब होता. त्याचं काम झालेलं आहे बऱ्यापैकी आणि काही पॅच सोडलेले आहेत पण झालेलंच आहे ते. त्यामुळे आता हा सुद्धा प्रवास आहे ना वेगवान आहे. म्हणजे अगोदर 1-1.5 तास लागायचा आम्हाला गावाला जायला, आता 45 मिनिट्समध्ये गावात पोहोचतो. पण आता जेव्हा कोकणामध्ये जेव्हा तिन्ही सांज होते ना आणि हलकासा उजेड असतो आणि हलकाशा रात्रीकडे जेव्हा दिवस रात्रीकडे कूच करत वळत असतो तेव्हाचा हा जो नजारा आहे ना एकदम वेगळाच आहे. खूप छान वाटतं. आणि ही जवळजवळ उन्हाळ्याची म्हणजे उन्हाळा आता जवळजवळ एंड होत आलाय. एका आठवड्यात मला वाटतं पाऊस पडेलच. आणि तेव्हाची जी संध्याकाळ असते ना ही थोडीशी थंड असते, जास्त गरम नसं होत, कारण आपण पावसाळ्याकडे आगेकूच करत असतो. खूप छान वाटतंय. आणि अर्थात जर रोड असा गुळगुळीत असेल काही प्रश्नच नाही. या रोडला कोण ना कोणतरी असतोच असतो, असं सुनसान रोड नाही आहे. छान रोड आहे बेसिकली. पण हे पावसाळ्यामध्ये खूप गाड्या सरकतात. पण गेल्या वर्षी या रोडला त्या जेसीबीचे जे हे असतो त्या जेसीबीने आता अशा आडव्या अशा रेषा मारल्या जेणेकरून ग्रीप मिळावी. आणि म्हणून की काही या घाटामध्ये ना स्पीड ब्रेकर दिले, बिकॉज गाड्या कंट्रोल होत नाही. कारण गेल्या वर्षी इथेच या स्पीड ब्रेकरची इथे एक एसटी खाली गेली होती, एसटी बस. आमच्या सुतार खळग्यात आम्ही पोहोचलेलो आहोत आणि 5 मिनिटात घरी. गाव देवी माते की जय, बजरंग बली की जय, जय पाटरदेवी, जय पाटरदेवी. हा अजून रोड व्हायचा बाकी आहे. अरे उभा वरती भरणी केली आहे त्यांनी, भरणी केली. आता त्याला गुळगुळीत करतील ते लोक. भरून काढलं. जय बजरंग बली. एका महिन्याच्या हा सर्व भरून काढला. त्याला गाव आलेलं आहे बजरंग बली की जय. सो आमचं घर आलेलं आहे. बरोबर 7:45 आम्ही घरी पोहोचलेलो आहोत फायनली. असं आतमध्ये घेऊया. टर्न ना परफेक्ट बसला पाहिजे. अरे अक्षय भाऊ पण आलेला आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा पोहोचलेलो आहोत. स्टॉप रेकॉर्डिंग.